महाभारत भाग 17। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महाभारताच्या कथेत। मागच्या भागात आपण पाहिलं, हस्तिनापुरात मोठी रंगभूमी सजली, सर्व राजकुमार तिथे उपस्थित होते। अर्जुनाने अद्भुत कौशल्य दाखवलं, संपूर्ण सभा त्याचं कौतुक करत होती। तेवढ्यात एक योद्धा तिथे आला, त्याने अर्जुनाला थेट आव्हान दिलं। त्या योद्ध्याचं नाव होतं कर्ण। कर्णाने अर्जुनाचे सर्व पराक्रम अगदी सहजपणे करून दाखवले। संपूर्ण सभा आश्चर्यचकित झाली। अर्जुनाला मोठा प्रतिस्पर्धी मिळाला, पण कर्णाचं खरं रहस्य वेगळंच होतं। त्याच्या अंगावर जन्मजात कवच होतं, त्याच्या कानात दिव्य कुंडल होती, पण त्याचा जन्म कुठे झाला होता आणि तो हस्तिनापुरात कसा पोहोचला, ही कथा अनेक वर्षांपूर्वीची होती। एकदा कुंतीला एक दिव्य मंत्र मिळाला, त्या मंत्राने देवांना आवाहन करता येत होतं। कुंतीने त्या मंत्राची परीक्षा घेतली, तिने सूर्यदेवाचं आवाहन केलं आणि सूर्यदेव तिच्यासमोर प्रकट झाले। कुंती घाबरून गेली होती, पण सूर्यदेवांनी तिला आशीर्वाद दिला। त्यांच्या आशीर्वादाने कुंतीला पुत्र झाला। त्या बालकाच्या अंगावर कवच होतं आणि कानात दिव्य कुंडल होती। तो साधा बालक नव्हता, त्याच्या जन्मातच मोठं रहस्य होतं। पण कुंती त्यावेळी अविवाहित होती, समाज काय म्हणेल याची भीती होती, म्हणून कुंतीने कठोर निर्णय घेतला। तिने त्या बालकाला एका पेटीत ठेवलं आणि ती पेटी नदीत सोडून दिली। नदीच्या प्रवाहासोबत ती पेटी वाहत गेली आणि एका सूत दाम्पत्याला ती सापडली। अधिरथ आणि राधा यांनी त्याला स्वीकारलं। त्यांनी त्याचं नाव वसुसेन ठेवलं, पण पुढे जग त्याला कर्ण म्हणून ओळखणार होतं। कर्ण लहानपणापासून शूर होता, त्याला धनुर्विद्येची खूप आवड होती, पण त्याच्या जन्मामुळे अडथळे येत होते। लोक त्याला सारथीचा पुत्र म्हणत होते, त्याच्या कौशल्यापेक्षा त्याचा जन्म पाहिला जात होता। तरीही कर्णाने हार मानली नाही, त्याने धनुर्विद्या शिकण्याचा निर्धार केला। त्याला जगातील श्रेष्ठ धनुर्धर व्हायचं होतं आणि अर्जुनाला मागे टाकायचं होतं। पण त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, जिने त्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकलं। ती व्यक्ती होती दुर्योधन। दुर्योधनाने कर्णाला मान दिला, त्याने कर्णाला अंगदेशाचा राजा बनवलं आणि त्या दिवसापासून कर्णाने ठरवलं, दुर्योधनाची मैत्री कधीही सोडायची नाही। पण आता कर्ण आणि अर्जुन एकमेकांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी बनले होते। दोघांमध्ये एक भयंकर संघर्ष होणार होता आणि त्या संघर्षामागे एक गुपित होतं, ज्याची कल्पना स्वतः कर्णालाही नव्हती। कारण ज्या कुंतीने त्याला जन्म दिला होता, तीच कुंती आता पांडवांची माता होती। कर्ण आणि पांडव यांच्यातील सत्य एक दिवस संपूर्ण जगाला हादरवणार होतं। पण त्या सत्याचा उलगडा होण्याआधीच कर्णाच्या आयुष्यात मोठं संकट येणार होतं। त्याच्या जन्मजात कवच कुंडलांवर देवतांचीही नजर पडली होती आणि आता एक देव स्वतः कर्णाकडे काहीतरी मागण्यासाठी येणार होता। पण कर्णाने जे दान दिलं, त्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं। कर्णाने आपल्या शरीरापासून वेगळं काय दान केलं होतं आणि त्याच्या बदल्यात त्याला कोणतं दिव्य अस्त्र मिळालं होतं, हे जाणून घेण्यासाठी महाभारताचा पुढचा भाग नक्की पहा। पुढच्या भागात कर्णाची दानशूरता संपूर्ण जगाला थक्क करणार आहे। ही कथा आवडली असेल तर लाईक करा। महाभारताची संपूर्ण कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचा भाग चुकवू नये म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ही कथा तुमच्या मित्रांना शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। जय श्री कृष्ण।